महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. आमदार म्हणजे पक्ष नव्हे. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना अपात्र करा. सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद. शिवसेना पक्ष चिन्हावर उद्या सुनावणी. बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्र हाती घेतली. कपिल सिब्बल यांचा कोर्टात युक्तिवाद. तर 2013 पासून सर्व निवडणुका ठाकरेंच्या नेतृत्वात झाल्याचाही दावा. कल्याण कोर्टात उद्धव ठाकरेंचा जबाब नोंदवला. उद्धव ठाकरे VC द्वारे कोर्टात हजर. उद्धव ठाकरेंचा 30 ते 35 प्रश्न त्यांना विचारल्याची माहिती. दिलगिरी व्यक्त करून विषय संपत नाही. काँग्रेसची ही वैचारिक दिवाळखोरी. गुंगीगुडियावरून तटकरेंची काँग्रेसवर टीका. एकनाथ शिंदे 4 मंत्र्यांच्या कामावर नाराज. खांदेपालट करण्याचा इशारा. पक्षवाढीवर काम करण्याचे आदेश. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या बरखास्त. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची माहिती. तर जितेंद्र आव्हाडांनी ही नियुक्त्या रद्दबाबत पोस्ट केल्यानं उलटसुलट चर्चा. प्रमाणपत्र सरकारने दिलं आणि रद्द केलं. सरकारनं मराठ्यांवर अन्याय केला. जरांगे पाटील यांचा सरकारवर गंभीर आरोप. सरकार विरोधात मोठी लाट उसळणार. जरांगेंचा थेट इशारा. तुकाराम मुंढेंविरोधात हलबा समाजाचं आंदोलन. नागपूरच्या गोळीबार चौकामध्ये मुंढेंविरोधात निदर्शनं. सावजी बाबतच्या वक्तव्यावरून मुंढेंनी माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. निवासी डॉक्टरांचा राज्यव्यापी संप. होमिओपॅथी डॉक्टरांचा MSc नोंदणी थांबवण्याची मागणी. रुग्णालयातील केवळ अत्यावश्यक सेवा सुरू. थर्ड पार्टी इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल मिळणार नाही. सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय. पेट्रोल पंपांवर होणार विम्याची तपासणी. आणि मार्क झकरबर्ग यांनी भारत सरकारची मागितली माफी. डीफेक सामग्री आणि प्लॅटफॉर्म चालवण्यातील त्रुटींबद्दल सरकारची माफी. सूत्रांची माहिती. नमस्कार, मी संदीप देसाई. महाराष्ट्र 24 तास या खास बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका ब्रेकिंग बातमीनं. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचं यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये अत्यंत महत्वाची सुनावणी पार पडलेली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची आणि न्यायमूर्ती V मोहना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी अत्यंत आक्रमकपणे युक्तिवाद केलेला आहे. केवळ आमदारांचं संख्याबळ म्हणजे मूळ राजकीय पक्ष नव्हे असा मुद्दा त्यांनी मांडला. आमदार एकत्रित सुरतला गेले आणि त्यानंतर ते गुवाहाटीला गेले. हा योगायोग नव्हता असंही त्यांनी म्हटलेलं आहे. पूर्व नियोजन होतं आणि अशी बाजू त्यांनी कोर्टात मांडली आहे. हा मुख्य मुद्दा मांडतानाच कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. 1.5 तासांच्या युक्तिवादानंतर आजची सुनावणी संपली आहे. उद्या दुपारी 2 वाजता या प्रकरणावर पुन्हा पुढील सुनावणी होणार आहे. कोर्टात नेमकं काय झालं बघूया. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने 2013 आणि 2018च्या घटनेनुसार निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. या संपूर्ण कालावधीत उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून काम केल्याचंही सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं. निवडणूक आयोग, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि लोकसभेचे अध्यक्ष या सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला, शिवसेनेला मान्यता दिली होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी 2014 ते 2019 या काळात मंत्री म्हणून काम केलं. ते पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते, ज्यांची नियुक्ती उद्धव ठाकरे यांनी 2013च्या पक्ष घटनेनुसारच केली होती. आणि 2019 ते 2022 या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीही शिंदे यांनी पुन्हा मंत्री म्हणून काम केलं. तर विधिमंडळ पक्षनेत्याला पदावरून दूर करण्याच्या ठरावावर विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत का असा सवाल कोर्टानं केला. तर त्या ठरावावर विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या नसल्याचं कपिल सिब्बल यांनी उत्तर दिलं. आमदारांच्या तरी स्वाक्षऱ्या आहेत का असं कोर्टानं विचारलं. तर तशी आवश्यकता नाही, तो अधिकार पक्षप्रमुखांकडे निहित असतो असं कपिल सिब्बल यांनी कोर्टाला उत्तर दिलं.
विधिमंडळ पक्षावर राजकीय पक्षाचं नियंत्रण असतं. राजकीय पक्षाचा कोणताही वैध निर्णय हा विधिमंडळ पक्षाच्या बहुमताच्या इच्छेपेक्षाही वरचढ ठरतो, असं कोर्टानं म्हटलेलं आहे. अगदी बरोबर तोच कायदा आहे असं कपिल सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलंय. चिन्ह राजकीय पक्षाचं असतं की विधिमंडळ पक्षाच्या नेत्याचं, असाही सवाल कोर्टानं सिब्बलांना केला. तर ते पक्षाकडे असतं. निवडणूक आयोग राजकीय पक्षाच्या चिन्हाला मान्यता देतं, असं कपिल सिब्बल यांनी कोर्टाला उत्तर दिलंय. चिन्ह उमेदवाराला दिलं जातं का, असंही कोर्टानं विचारलं. अगदी बरोबर, चिन्ह उमेदवाराला दिलं जातं असं कपिल सिब्बल यांनी उत्तर दिलंय. राजकीय पक्षात बहुमत असणं म्हणजे नक्की काय आणि विधिमंडळ आमदारांच्या बाबतीमध्ये ते कसं आहे, असाही सवाल कोर्टानं केला. तर अगदी बरोबर आहे. म्हणूनच न्यायमूर्ती महोदय पक्षाच्या रचनेतील सर्व स्तरांचा विचार करणं आवश्यक असल्याचं सुद्धा कपिल सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं. तर कोणत्या तरी कारणानं आयोगानं असा निष्कर्ष काढला की आपण 2018ची पक्षघटना पाहणार नाही, असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. त्यामुळे आपण संघटनात्मक रचनाही तपासणार नाही, ज्यामध्ये आमचे प्रचंड बहुमत होतं. त्याऐवजी आयोगानं विधिमंडळ पक्षाच्या आधारावर हा वाद सोडवला, असं म्हणत आजची सुनावणी आता संपलेली आहे. उद्या दुपारी 2 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. एकनाथ शिंदेचे सर्व आमदार अपात्र होतील. त्यांनी पक्ष आणि चिन्ह दुसऱ्याकडे सोपवलं. सिब्बलांनी कोर्टात मांडलेली बाजू योग्य आहे असा दावा संजय राऊत यांनी केला. तर सिब्बलांनी चुकीचा युक्तिवाद केला, आमचे वकील उद्या स्पष्ट करतील, असा पलटवार शिवसेनेचे नेते राहुल शेवाळ यांनी केला. सगळे डिस्क्वालिफाय होतील, हे सगळे बरखास्त होतील. शिवसेनेचं चिन्ह आणि मूळ शिवसेना ही त्यांच्याकडे अत्यंत बेकायदेशीरपणे सोपवलेली आहे. कोणताही नियम, कोणताही कायदा आणि कोणतंही संविधानातलं कोणत्याही सेक्शननुसार काम झालं नाही, हे आज कपिल सिब्बल यांनी मुख्य न्यायाधीशांच्या पीठापुढे मांडले. माननीय कपिल सिब्बलच हे युक्तिवाद करतील आणि त्याच्यानंतर त्यांच्या वतीने अजून एक त्यांचे लॉयर हे युक्तिवाद करतील आणि त्यांचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आमच्या वतीने रोदगी आहेत, कौल आहेत आणि मेहता साहेब आहेत आणि 4 असे सगळे सिनियर लॉयर आहेत. हे सर्वजण आमच्या बाजूने युक्तिवाद करतील आणि त्याच्यानंतर या संदर्भातला निर्णय होईल. आणि त्यांनी जो आज युक्तिवाद केलाय त्या युक्तिवादाला प्रत्युत्तर आमच्या सगळ्या सिनियर लॉयरच्या माध्यमातून देण्यात येईल. कारण त्यांनी खऱ्या अर्थाने खोटी बाजू ही न्यायालयासमोर मांडलेली आहे. जे काही त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत त्यात काही बेस नाही आहे. जी खरी बाजू आहे ती बाजू आमच्या सिनियर लॉयरच्या माध्यमातून माननीय न्यायालयासमोर मांडली जाईल. पक्षाच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. सुनावणीनंतर अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. पक्ष आणि विधिमंडळ पक्षातील फरक स्पष्ट केलेला आहे. मूळ पक्षाच्या अधिकारांचा गैरवापर करण्यात आल्याचं सुद्धा यावेळेला अनिल देसाई म्हणाले. ओरिजिनल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी याच्यामधला फरक हा कशा रीतीने आहे, वेगवेगळ्या पद्धतीने तो अधोरेखित करण्यात आला. आणि ओरिजिनल पक्षाचे जे अधिकार आहेत की कुठचंही पाऊल घेताना, कुठचीही नेमणूक विधिमंडळाच्या पक्षाच्या नेमणुकीसंदर्भात सुद्धा पक्षाच्या असलेल्या घडणीमध्ये पक्षाने ठरवलेल्या चौकटीमध्येच त्या होतात आणि त्याला मान्यता ही सर्वस्वी सगळ्यांची मान्यता असते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कशा रीतीने उल्लंघन करून बाकीच्या गोष्टी करून सादर करण्यात आल्या आणि सगळ्या टिप्पणी त्यांनी दिलेल्या आहेत. सुभाष देसाई विरुद्ध जी केस होती त्या सुभाष देसाई केसचे दाखले देत कोर्टानेही त्या गोष्टी मान्य केल्या. काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा निषेध करत राष्ट्रवादीनं आंदोलन केलंय. मुंबई, नाशिक, नागपूर, पिंपरी चिंचवड, सांगली आणि नांदेडमध्ये राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. नागपूर आणि नांदेडमध्ये हर्षवर्धन सपकाळे यांच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. तर मुंबईमध्ये मंत्रालय परिसरातील महात्मा गांधी पुतळ्याला अभिवादन करून राष्ट्रवादीनं मूक आंदोलन केलं. यावेळेला हातात संविधान आणि काळ्या फिती बांधून काँग्रेसचा निषेध करत आंदोलन करण्यात आलं. नाशिकमध्ये राष्ट्रवादीनं काँग्रेस कमिटी कार्यालयावर मोर्चा काढला आणि यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. आणि अशा एका कर्तबगार महिलेच्या संदर्भानं अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे जाहीर निषेध करण्यासारखं आहे आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी तात्काळ राष्ट्रवादीची आदरणीय सुनेत्रा वहिनीची आणि महाराष्ट्राची माफी मागावी
अन्यथा त्यांना आम्ही तर नांदेड जिल्ह्यात फिरू देणार नाही, पण महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे पदाधिकारी कुठेही त्यांना फिरू देणार नाहीत, एवढे या निमित्तानं सांगणार. खरं पाहता तर आम्ही जे वक्तव्य त्यांनी केलं, ज्या गोष्टीच्या ट्विटला त्यांनी जो दुजारा दिला आहे, त्या दुजारा देताना त्या ठिकाणी हर्षवर्धन जे होते आणि वळवंटीवार होते, त्या दोघांचाही आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. कारण महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अनेक मान्यवर देदीप्यमान सगळे नेते मंडळी आज अगदी आदरणीय चंद्रजी पवारसाहेब असतील, अजितदादा, स्वर्गीय अजितदादा असतील, स्वर्गीय इंदिराजी गांधी असतील, आम्ही कधी आपण आपली संस्कृती महिलांचा सन्मान करण्याचा, त्यांना आदर करण्याचा. गुंगीगुडियावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. गुंगीगुडिया म्हणणं काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरी असल्याचं तटकरे यांनी म्हटलेलं आहे. तसंच दिलगिरी व्यक्त करून विषय संपत नसल्याचं तटकरे यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार अतिशय कार्यक्षमपणाने कारभार सांभाळत असताना संघटना असेल किंवा प्रशासकीय असेल, अशा वेळेला काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरी ही काँग्रेसने त्या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि म्हणूनच वहिनींच्या संदर्भातलं त्याने जे काय वक्तव्य केलेलं आहे हे काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीचं तर द्योतक आहेच. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्याचा निषेध करतो. काल रात्री उशिरा काँग्रेसने सुद्धा या संदर्भामध्ये दिलगिरी व्यक्त केल्याचं ट्विट मी पाहिलेलं आहे. पण दिलगिरी व्यक्त करून विषय कधी संपत नसतो. काही वेळेला काय बोलावं याचं भान असावं लागत असतं. ते दुर्दैवाने काँग्रेसचं राज्यपातळीवरचं नेतृत्व विसरलं असं दिसतं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कान टोचलेले आहेत. पालकमंत्र्यांच्या बैठकीत संबंधित जिल्ह्यातील आमदारांनी बाजूला बसणं ठीक असतं, मात्र धनंजय मुंडेंनी बोलणं योग्य नव्हतं अशा शब्दात तटकरेंनी कानपिचक्या दिल्यात. आमचे सहकारी यापुढे धडा घेतील असंही तटकरेंनी सुनावलंय. या माध्यमातून सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांना एक प्रकारे संदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात माझ्या जिल्ह्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची पत्रकार परिषद आली. मी त्यांच्या बाजूला होतो, त्यामुळे मी कधी मध्ये बोललो नाही. आता कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये कशामुळे धनंजय मुंडे बोलले हे मी समजून घे. शेवटी पत्रकार परिषद ही मुख्य महनीय व्यक्तीची असते. अशा वेळेला बाजूला बसणं ठीक आहे, पण बाजूला बसून पत्रकार परिषदेमध्ये भाग घेणं हे सुद्धा काय योग्य असं मला वाटत नाही. ज्यांची पत्रकार परिषद आहे त्यांना बोलू दिलं पाहिजे, इतरांनी त्यांनीच बोलावं. पत्रकार परिषद त्यांच्या नावानेच असते, त्यामुळे त्यांनी संवाद करणं हा त्याच्यातला गाभा आहे, हा महत्त्वाचाच भाग आहे. अशा वेळेला इतरांनी बोलणं अपेक्षित नाही. किंवा काही वेळेला पत्रकारसुद्धा इतरांना विचारतात. माझ्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक वेळा झालं की पत्रकार बाजूला बसलेल्या विचारताना मी सांगतो नाही माझी पत्रकार परिषद आहे, मला विचारावं. हे संकेत दोन्ही बाजूनी आहे. आणि आमचे सहकारी या बाबतीमध्ये नक्कीच यापुढे जबाबदारीने वागतील. तर सुनेत्रा पवारांवरील टीकेवर शरद पवार गप्प का आहेत असा सवाल राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे यांनी केलाय. सुनेला बोललं तरी पवार गप्प का, सुनेबद्दलचा आदर कुठे गेला असा सवाल काकडेंनी विचारलाय. तर पवारांनी काय बोलावे आणि काय बोलू नये हे काकडेंनी सांगू नये असा पलटवार पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केला. राहुल गांधी त्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्या अध्यक्षाला सांगत नाहीत किंवा घटक पक्ष त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार गट पवारसाहेबसुद्धा का सांगत नाहीत हे मला अजूनही आता कोडं पडलेलं आणि आश्चर्य वाटले की जे काँग्रेस महिलांना सक्षमीकरण म्हणून संबोधतं, जी राष्ट्रवादी आज शरद पवार गट की जे महिलांना 50% आरक्षण दिलं असं जाहीर करतो आणि दिलेलं होतं. त्यांनी पवारसाहेबांना महिलांबद्दल जो आदर होता तो आदर कुठे गेला आहे, त्यातली त्यात त्यांची स्वतःची सुनेबद्दलचा आदर कुठे गेला हे माझ्या लक्षात अजूनही येत नाही. त्यांनी पवारसाहेबांना उपदेश देण्याऐवजी पवारसाहेबांनी त्यांना किती मदत केली त्याची त्यांना जाणीव आहे. पवारसाहेबांच्या माध्यमातून संजय काकडेंचा व्यावसायिक उदय झाला असं माझं मत आहे. मला वाटतं की संजय काकडेंनी पवारसाहेबांना आव्हान केलं असेल तर मी समजू शकतो, पण मी पवारसाहेबांच्या पक्षाचा म्हणून मी स्पष्ट शब्दात माझी भूमिका मांडलेली आहे की कोणत्याही महिला भगिनींच्या बाबतीमध्ये अनादर होऊ नये
याच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. संजय काकडेंनी पवारसाहेबांकडून अपेक्षा व्यक्त करण्यापेक्षा त्यांच्याच पक्षातल्या असलेल्या सर्व सहकाऱ्यांना, सुनेत्रा वहिनींना मोकळेपणाने काम करण्याच्या संदर्भातली जी मगाशी तटकरे म्हणाले त्याप्रमाणे जर त्यांना त्या ठिकाणी सूचना केली तर मला बरं वाटेल. त्यामुळे पवारसाहेबांनी काय बोलावं आणि काय नाही बोलावं हे संजय काकडेंनी आव्हान करू नये. तर कुणबी प्रमाणपत्रासंदर्भातली एक सगळ्यात मोठी बातमी येते. कुणबी नोंदीवरून मिळालेली प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत. मराठवाड्यामध्ये 4 लोकप्रतिनिधींची प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आली आहेत. पडताळणीमध्ये योग्य नोंदणी न मिळाल्यानं प्रमाणपत्र रद्द झालेली आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला असताना मराठवाड्यातून एक बातमी समोर येते. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत तब्बल 8 उपोषणं आणि अनेक वादळी आंदोलनं केली आहेत. रस्त्यावरील या संघर्षाच्या जोरावर त्यांनी सरकारला झुकवलं, अध्यादेश काढायला लावले आणि हजारो मराठा बांधवांचा कुणबी दाखला मिळवून ओबीसीमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र काही जणांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरत असल्याचं काही प्रकरणं समोर आली आहेत. 4 जणांचे नव्याने काढलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द झालेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भात मनोज जरांगे पाटलांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ज्योती शिंदे जिल्हा परिषद सदस्य छत्रपती संभाजीनगर यांचं प्रमाणपत्र रद्द झालेलं आहे. कुणबी प्रमाणपत्र कोमल पारवे परभणी यांचंही कुणबी प्रमाणपत्र रद्द झालंय. रेखांकुश अंबुरे सरोदे बीड, वर्षा गायकवाड नगरसेवक नगर परिषद गंगापूर यांचंही प्रमाणपत्र रद्द झालेलं आहे. योग्य नोंदी न मिळाल्यानं प्रमाणपत्र अवैध ठरलेली आहे. मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रांवरून कायदेशीर पेच निर्माण झालाय. तर कुणबी नोंदी सरकारने शोधल्या, प्रमाणपत्र सरकारने दिलं, रद्दही सरकारनं केलं. हा मराठ्यांचा छळ सुरू असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय. जात प्रमाणपत्र रद्द झालेल्या लोकप्रतिनिधींना उद्या सकाळी 9 वाजता जरांगे पाटील यांनी अंतर्वालीमध्ये बोलावलंय. आज प्रमाणपत्र रद्द होण्याला सरकार जबाबदार असून मराठ्यांचं जात प्रमाणपत्र रद्द होतात, मग ओबीसींचं का रद्द होत नाही असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय. आता सरकारच्या विरोधात मोठी लाट उसळणार आहे. नोंदी असताना प्रमाणपत्र कसं काय रद्द केलं असा सवालही जरांगे पाटलांनी उपस्थित केलेला आहे. मोदी त्यांनी शोधल्या, प्रमाणपत्र त्यांनी दिलेत आणि रद्द पण तेच करायला. मी पुन्हा तेच सांगतो, त्याच्यात राजकीय हेवी दावे प्रचंड आहे. आता हे राजकारण तिकडे जळू द्या, काय मला ते देणे घेणं ते रद्द केले काय नाही केले का, पण यांच्यामुळं आमच्या करोडो समाजाचं वाटलं होतं. मग मराठ्यांवरचा अन्याय कशामुळं, हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. आता हे सरकारनं जाणून बुजून मराठ्यावर अन्याय केलाय आणि हे मराठ्यांना आता कळालंय. खूप मोठी लाट सरकारच्या विरोधात आता उसळणार आहे. बातमी मीरा भाईंदरमध्ये. मीरा भाईंदर शहरातील जीवघेण्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेचं राजकारण अधिकच तापलेलं आहे. भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. सिमेंट रस्त्यांसाठी मंजूर झालेल्या सुमारे 500 कोटी रुपयांच्या कर्जाची फाईल शासनानं जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवल्याचा गंभीर आरोप मेहता यांनी केलाय. भाजपच्या महापौर यांनी घोडबंदर रोडवरील फाउंटन ते गायमुख पर्यंतचा महामार्गावर खर्च करण्यास मनाईचा अर्ज आयुक्तांना दिल्यावर शिवसेनेनं थेट आयुक्त आणि महापौरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत 48 तासाचाच अल्टिमेटम दिलेला आहे. तेच आता मेहतांनी शिवसेनेवर कर्जाची फाईल जाणून बुजून दाबून ठेवल्याचा गंभीर आरोप करत 10 ऑगस्टला आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. दरम्यान भाईंदर इथल्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मेहतांच्या आरोपाला उत्तर दिलं. अनेक महिन्यापासून ती फाईल शासनाच्या टेबलवर आहे. आमची बॉडी आल्यानंतर आमची पूर्ण इच्छा होती की पावसाच्या अगोदर सगळे सिमेंट रोडची कामं पूर्ण करायची, जी अर्धवट आहे आणि जे बाकी आहे तेही नवीन रस्ते सुरू करायचे. परंतु शिवसेनाने जाणून बुजून ती फाईल दाबून ठेवलेली आहे आणि त्याच्यावर सही करत नाही. इकडे जनता त्रस्त आहे. मी सरकारमध्ये तरी असलो तरी काही गोष्ट सरकारपर्यंत पोहोचवायला आम्ही सोमवारी 11 तारखेला सकाळी 11 वाजता फाउंटन रोडचं इकडे आंदोलन करणार आहे की आमच्या मीरा भाईंदरच्या रस्त्याची दखल शासनाने घ्यावी आणि आमचा जो कर्ज मंजूर झालाय त्या बँकेला कर्ज घेण्यासाठी आपली संमती लागते ती द्यावी, नाहीतर आमचं आंदोलन चालू राहील. कोण दिरंगाई करते? शासन कर्ज मंजुरी. अच्छा, कर्जाला मंजुरी देऊ ना आपण, काही प्रॉब्लेम नाही. बरेच महापालिकेला आपण दिले ग्रीन बॉन्ड काढण्यासाठी. मुंबईच्या महापौर निवासस्थान कामाबाबत कुठलीही निविदा काढली नाही असं स्पष्टीकरण महापौर कार्यालयाकडून देण्यात आलेलं आहे. महापौर निवासस्थान हे हेरिटेज प्रकारातील असून त्याच्याशी निगडीत कामं हेरिटेज मेंटेनन्स विभागाकडून केली जातात. ही निविदा
मेंटेनन्स विभागाने काढलेली नाही असं स्पष्ट करण्यात आलंय. संबंधित निविदा आणि यामध्ये नमूद कामं ही महापौर निवासस्थानात नव्हे तर आजूबाजूच्या आणि एकूणच प्राणी संग्रहालय परिसरातील असल्याचा दावाही करण्यात आलाय. महापौर बंगला दुरुस्तीसाठी एप्रिल 2026 मध्ये 3,40,00,000 रुपये खर्च केल्यानंतरही याच बंगल्यामध्ये सोयीसुविधांचा आणखी 3 कोटींच्या निविदा मागवल्याची माहिती समोर आली होती. त्यावर महापौर कार्यालयानं हे स्पष्टीकरण दिलंय. जो काही निधी महापौरांना फक्त त्यांच्या स्वतःच्या बंगल्यासाठी मिळालेला आहे तो जवळपास 5.5 कोटीचा आहे आणि गाड्या देखील ज्या आता घेत आहेत त्या देखील 1.5-2 कोटीच्या आहेत. तर म्हणजे हा सगळा खर्च स्वतःवर कशासाठी करताय? कुठे नेमकं तुम्हाला काय दाखवायचं जगाला? महापौर बंगला काय तुम्ही वेगळं काही आता टुरिस्ट प्लेस निर्माण करणार आहात की ताजमहल बांधणार तिथे? हे जे टेंडर काढलेले आहे ह्याच्यात कुठेही मेयर बंगल्याचा संबंध नाही. किंबहुना हा सगळा टेंडर प्रोसेस हा भायखळ्याच्या बंगल्याच्या अखत्यारीमध्ये येतच नाही. आणि असं असताना सुद्धा फक्त महापौर हे नाव जोडलं की मग ह्यांना बराच त्या ठिकाणी मायलेज मिळतो. अशा पद्धतीची जी मानसिकता ही उबाटाच्या नेत्यांची आता तयार होत चाललेली आहे. तर मनपाचे वादग्रस्त टेंडर मागे घेण्याचे आदेश महापौरांनी दिलेले आहेत. पत्रकार परिषदेमध्ये महापौरांनी माहिती दिली आहे. राणीच्या बागेचं काम होतं असं रितू तावडे म्हणालेत. महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख केल्याचं रितू तावडेंनी म्हटलंय. वादामुळे टेंडर मागे घेण्याचे आदेश दिल्याचंही तावडे यांनी स्पष्ट केलेलं आहे. मी त्यांना फोन करून म्हटलं तुम्ही ह्याच्यामध्ये मेयर बंगलो मेन्शन केल्यामुळे तुम्ही आता हे टेंडर मागे घ्या, कारण इथे महापौर आणि महापौरांच्या बंगल्याचा काहीही संबंध नसताना तुम्ही या ठिकाणी मेयर बंगलो टाकलंच का? इमिजिएट हे टेंडर मागे घ्या असं मीच त्यांना ऑर्डर दिली आहे. मुंबईतील खड्ड्यांवरून आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. स्वतःचे खिसे भरले मात्र खड्डे भरले नाहीत असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी शिंदेंवर केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की कॉन्क्रिटीकरण. आपल्याला आठवत असेल फेकनाथ मिंदे हे हाऊसमध्ये खरं तर बोलले होते की 2 वर्षात मुंबईचे रस्ते चकाचक होतील, चांगले होतील. 4 वर्ष झालेत आता त्या घटनेला. स्वतःचे खिसे भरले पण खड्डे अजून भरून काढले नाहीत. नाशिकच्या खड्ड्यांचा मुद्दा आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचलेला आहे. खड्ड्यांच्या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाडाझडती घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची मुंबईमध्ये तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व यंत्रणांच्या प्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. यासाठी खड्ड्यांवर 7 तारखेला होणारी महासभा रद्द करण्यात आली आहे. तर ही महासभा आता 8 तारखेला होणार आहे. राज्यात अॅनालॉग पनीरवर बंदी घालण्यात आली असून ती येत्या वर्षभरासाठी लागू राहणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या संदर्भात आदेश जारी केलेला आहे. या आदेशामुळे बाजारातील सर्व प्रकारच्या पनीरवर बंदी आलेली नाही आहे. नियमानुसार प्रमाणित पनीरच्या विक्रीवर निर्बंध नाही आहेत. अॅनालॉग किंवा नॉन डेअरी पनीर म्हणजेच पनीर सारख्या दिसणाऱ्या अशा उत्पादनांमध्ये दुधातील स्निग्धांश असेल किंवा दुग्धघन पूर्णता किंवा अंशतः वनस्पती तेल, वनस्पती स्निग्धांश किंवा अन्य दुग्धेतर घटकांनी बनलेलं असतात अशा उत्पादनाला पनीर म्हणून विकणं किंवा ग्राहकांना पुरवण्यास या आदेशानं मनाई करण्यात आलेली आहे. त्याच्यावरती बेस्ट बिफोर शेल्फ लाईफ हे जे मानकं घालून दिलेत FSSAI ती बघून ती वाचूनच आपण खरेदी केलं पाहिजे. आणि त्यावर म्हटलेलं असतं की त्यात दुधाचा अंतर्भाव आहे आणि जर प्रिझर्वेटिव्ह असतील तर सॉर्बिक ॲसिड आणि नायसिन म्हणजे पूर्वी FSSAIनी अलाउड केलेले प्रिझर्वेटिव्ह ते वापरू शकतो. नायसिन हा बायो प्रिझर्वेटिव्ह आहे. मग ते सर्टन एक लिमिटपर्यंत आपल्याला अलाउड आहे. भेसळयुक्त पनीर बनवण्यासाठी स्किम्ड मिल्क पावडरचा वापर होतो. स्टारचाही वापर भेसळयुक्त पनीर बनवण्यासाठी केला जातोय. पाम तेलाचा वापर करून हे पनीर बनवलं जातं. अशा सगळ्या पनीरवर बंदी आहे. पाम तेलापासून बनवलेल्या पनीरला अॅनालॉग पनीर असं म्हटलं जातं आणि त्याच्यावरच आता तुकाराम मुंढे यांनी बंदी घातलेली आहे. शुद्ध पनीरला दुधाचा हलकासा वास येतो. पनीरला दुधाचा वास येत नसेल तर ते बनावट समजावं. बनावट पनीर चवीला थोडं वेगळं लागतं. बनावट पनीर रबरासारखं चिवट लागतं. दुधापासून बनलेलं अस्सल पनीर मऊ असतं.
यानंतर बघूया पुढली एक मोठी बातमी. सीसीएमपी कोर्स केलेल्या होमिओपॅथिक पदवीधरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करण्याच्या प्रस्तावाविरोधात डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे. सेंट्रल मार्डने पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत आंदोलनाला इंडियन मेडिकल असोसिएशननं सुद्धा महाराष्ट्र यांनी पाठिंबा दिलाय. महाराष्ट्र राज्य वरिष्ठ निवासी डॉक्टर संघटना, असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ गॅजेटेड मेडिकल ऑफिसर्स आणि महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना या संघटनांनी पूर्ण पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे मुंबईसह राज्यातील विविध शहरातील रुग्णालयांमधील ओपीडी सेवा आज बंद ठेवण्यात आली आहे. याचा फटका रुग्णसेवेला बसू लागल्यानं रुग्णांचे हाल होऊ लागलेले आहेत. महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH